एक आम्हाला बदल दिसला की खाली रेल्वेचे टॉयलेट्स वगैरे आहेत आणि वरती आपल्या मेट्रोचे, तर त्यात जमीन आसमानाचा फरक आहे. म्हणजे मेंटेनन्स वगैरे असेल सगळं, पण तीच लोक वापरतात. म्हणजे लोकांच्या वापरण्यावर पण असेल तर वरती क्लीन आहे. मग हा इन्फ्रास्ट्रक्चरचा वगैरे फरक आहे की लोकांचं बिहेवियर पण बदललं म्हणजे जाणवलं. मेट्रो ही चकाचक पहिल्यांदाच असते, त्यामुळे ते आल्यावरती कुठेतरी लोक स्वतःच्या बिहेवियरच्या दडपणात की माझं बिहेवियर तिथे चांगलंच राहिलं पाहिजे आणि आय एम अंडर वॉच ही एक कायम कुठेतरी. म्हणजे मेट्रोमध्ये आम्ही सर्व्हिलन्स कॅमेराज ठेवलेले आहेत, त्यामुळे तिथे कायम आमचे सिक्युरिटी गार्ड्स असतात, गार्ड्स आहेत. इट्स अ कॉस्ट, इव्हेंच्युअली समबडी इज पेईंग दॅट कॉस्ट आणि त्यामुळे थोडंसं तिकीट मेट्रोचं जास्त देखील वाटतं दॅन दी अदर मोड्स ऑफ ट्रान्सपोर्ट. पण त्या कॉस्टमुळे म्हणजे नागपूरमध्ये आम्ही मेट्रो इन्स्पेक्शन करत असताना आतमध्ये कोणी जर खर्रा घेऊन जात असेल तर खर्रा काढून ठेवायला लागतो आणि तिथे थुंकू देत नाही. म्हणजे आम्ही खर्रा काढून टाकतो हे आता लोकांना कळलं, त्यामुळे आता तिथे आत जाऊन थुंकायचं नाही हे तर ऑटोमॅटिकली कळलं. ॲक्सेप्ट करायचं नाही. शेवटी काय आहे ना, ही फक्त त्या व्यवस्थेची गरज नाही, ही नागरिकांची गरज आहे. ही बाब आपण सगळ्यांनी इम्प्लिमेंट करायला पाहिजे. अनॲक्सेप्ट कोण समोर थुंकत असेल तर आपण त्यांना तिथे सांगितलं पाहिजे, सगळ्यांनी मिळून त्याच्यावरती काम करायला पाहिजे.